नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. खात्यात थेट जमा होणार 6,000 रुपये. रखडलेले 4 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता. बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी की लाडक्या बहिणींना आता थेट 6,000 रुपये हे मिळणार आहेत. आणि हे 6,000 रुपये कुठले मिळणार आहेत आणि हे 6,000 रुपये नेमकं कोणत्या तारखेला मिळणार आहेत आणि हे 6,000 रुपये नेमकं कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक महिलांच्या खात्यात गेल्या काही महिन्यांपासून हप्ते जमा झाले नसल्याचे चिंतेचे वातावरण आता महिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली म्हणजेच आपल्या महिलांसाठी एक लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. अनेक महिलांच्या खात्यात गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे हप्ते हे जमा झालेले नाही आणि हे हप्ते जमा न झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींमध्ये आता चिंतेचे वातावरण पाहायला आपल्याला मिळत आहे. मात्र आता अशा महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे की केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांचे पैसे रखडले होते त्यांना आता 4 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना एक दिलासा देणारी बातमी ही आता समोर येत आहे की ई केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी ज्या होत्या या तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे हे रखडलेले होते आणि हे पैसे त्यांचे 4 महिन्यापासून रखडलेले होते आणि हे 4 महिन्यांचेच पैसे आता लाडक्या बहिणींना एकत्र मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. आणि हे 4 महिन्याचे तुमचे 6,000 रुपये हे नेमकं तुम्हाला कोणत्या तारखेला मिळतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळतील हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, नेमकी अडचण काय होती, हे जे तुमचे लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यासाठी नेमकी अडचण काय होती हे मी तुम्हाला सांगतो. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांच्या खात्यात डिसेंबर 2025 पासून हप्ते जमा झालेले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ई केवायसी करताना झालेल्या चुका. अनेक महिलांनी ई केवायसी प्रक्रियेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली किंवा तांत्रिक त्रुटीमुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली. परिणामी डिसेंबर, जानेवारी आणि आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही त्यांच्या खात्यात पोहोचू शकलेला नाही. बघा लाडक्या बहिणींनो, की हजारो महिला ज्या आहेत, हजारो लाडक्या बहिणी ज्या आहेत, हजारो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि आता चालू असलेला फेब्रुवारी अशा एकूण 4 महिन्यांचे हप्ते हे येणं बाकी आहे. हे 4 महिन्यांचे हप्ते अद्याप पर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना हे मिळालेले नाहीत. याचं कारण जे आहे की ई केवायसी प्रक्रिया करत असताना बऱ्याच लाडक्या बहिणींनी ह्या अनेक चुका केल्याचं आपल्याला दिसत आहे. यामध्ये ई केवायसी प्रक्रियेमध्ये ज्या प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यामुळे किंवा तांत्रिक त्रुटीमुळे बऱ्याच लाडक्या बहिणींची प्रक्रिया ही अपूर्ण राहिली आहे. आणि ही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळेच बऱ्याच लाडक्या बहिणींना अद्यापपर्यंत लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर पासूनचे पैसे हे मिळालेले नाहीत. त्यानंतर पुढे बघा, 4 महिने आणि 6,000 रुपयांचे गणित हे नेमकं काय आहे, म्हणजे 6,000 रुपये हे नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि 6,000 रुपये हे तुम्हाला कशाचे मिळणार हे मी तुम्हाला सांगतो. सध्या मार्च महिना जवळ येत असल्याने डिसेंबर ते मार्च अशा सलग 4 महिन्यांचा हप्ता महिलांना एकत्र मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, डिसेंबर ते मार्च म्हणजेच नोव्हेंबर पासून तुमचं मार्च स्टार्टिंग पर्यंत म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत त्यामध्ये तुमचे 4 महिने होतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी अशा एकूण 4 महिन्यांचे पैसे हे आता आपल्या लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजनेच्या नियमानुसार दरमहा 1,500 रुपये दिले जातात. जर 4 महिन्यांचे हप्ते एकत्रित जमा झाले तर महिलांच्या खात्यात थेट 6,000 रुपये खटाखट जमा होऊ शकतात. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी ही असणार आहे की तुमचा नोव्हेंबर पासून ज्या महिलांचा हप्ता हा रखडलेला आहे अशा लाडक्या बहिणींना आता एकूण 6,000 रुपये हे एकत्रित मिळणार आहेत. म्हणजेच तुमचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे एकूण 4 महिन्यांचे 6,000 रुपये ह्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. पण हे 6,000 रुपये अशा लाडक्या बहिणींनाच मिळणार आहेत की ज्यांना नोव्हेंबर पासून सुद्धा अद्यापर्यंत हप्ता हा मिळालेला नाही. आणि ज्या महिलांचा फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा हप्ता मिळणं बाकी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणींना एकूण 3,000 रुपये हे मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला यामध्ये तुमचे जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे
जानेवारी आणि फेब्रुवारी अशा एकूण 2 महिन्यांचे 3,000 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर पासून हप्ता पेंडिंग आहे अशाच लाडक्या बहिणींना 6,000 रुपये हे मिळणार आहेत. पुढे बघा लाडक्या बहिणींनो, हे 6,000 रुपये येण्यासाठी नेमकं तुमची पात्रता काय लागणार आहे आणि तुम्हाला ही 6,000 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय प्रक्रिया पुढे काय प्रोसेस करावी लागणार आहे मी तुम्हाला सांगतो बघा. केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारनं या तांत्रिक अडचणींची दखल घेत महिलांना केवायसी मधील चुका सुधारण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. ज्या लाभार्थी महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर 31 मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर संबंधित महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो असा इशाराही देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला नोव्हेंबर पासून चे तुमचे अद्यापपर्यंत म्हणजे 4 महिन्याचे 6,000 रुपये हे जर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहिजे असतील, जर तुम्हाला या 4 महिन्यांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला तुमची जी केवायसी मध्ये झालेली चुकी आहे ही चुकी सुधारवण्यासाठी चुकामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं 31 मार्च पर्यंत मुदत दिलेली आहे. आणि 31 मार्चच्या अगोदर तुम्हाला या तुमच्या केवायसी प्रक्रियेमध्ये सुधारणा करायची आहे तरच तुम्हाला नोव्हेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत एकूण 4 महिन्यांचे 6,000 रुपये हे लाडक्या बहिणींनो मिळणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्ही 31 मार्चच्या अगोदर ह्या तुमच्या केवायसी प्रक्रियेमध्ये झालेली चूक जर यामध्ये तुम्ही सुधारणा केली नाही तर तुम्हाला हे 6,000 रुपये तर मिळणार नाहीच महिलांनो, परंतु इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणं हा पूर्णपणे बंद होणार आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे 6,000 रुपये जर पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या केवायसी मध्ये झालेली चूक ही चुकामध्ये सुधारणा करायची आहे आणि ही सुधारणा तुम्हाला 31 मार्चच्या अगोदर करणं आवश्यक असणार आहे. कारण सरकारनं आता 31 मार्च ही अंतिम मुदत दिलेली आहे. तुमची चूक सुधारण्यासाठी सरकारनं तुम्हाला पुन्हा एक संधी दिलेली आहे आणि ही संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे आणि तुमचे रखडलेले 4 महिन्यांचे एकूण 6,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये प्राप्त करून घ्यायचे आहेत महिलांनो. पुढे बघा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा. 4 महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याबाबत अद्याप सरकारने अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र यापूर्वीही तांत्रिक कारणास्तव रखडलेले हप्ते एकत्रित देण्याची पद्धत सरकारने अवलंबली होती. त्यामुळे यावेळी मार्च अखेरपर्यंत रखडलेला सर्व निधी बहिणींच्या खात्यात वर्ग केला जाण्याची दाट शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला हे 6,000 रुपये मिळतील याची सरकारनं अद्यापपर्यंत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु यापूर्वी पण बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे हप्ते रखडले होते आणि हे रखडलेले हप्ते त्यांना एकत्रित ह्या हप्त्यांचे पैसे हे एकत्रित देण्यात आले होते. या अंदाजावरूनच सोशल मीडियाने अंदाज लावलेला आहे की तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 4 महिन्यांचे एकूण 6,000 रुपये हे एकत्रित मिळतील आणि हे पैसे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही केवायसीच्या चुकामध्ये सुधारणा करताल आणि ती पण 31 मार्चच्या अगोदर. तरच तुम्हाला हे 6,000 रुपये मिळणार आहेत महिलांनो. आणि ज्या महिलांचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा अद्यापपर्यंत आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना, अशा महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असे 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये हे एकत्रित दिले जाण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे महिलांनो. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर पासूनचे पैसे पेंडिंग आहेत अशा लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रियेमध्ये सुधारणा करून हे 6,000 रुपये घ्यायचे आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा कंटिन्यू सुरू आहे त्यांनी त्यांचं एकदा स्टेटस चेक करायचं आहे की त्यांना हा हप्ता म्हणजेच त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, की कोणत्या लाडक्या बहिणींना 6,000 रुपये मिळतील आणि कुठल्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळतील याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. अशाच लाडकी बहीण योजनेविषयीच्या नवीन अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.